Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. खरं तर हे मनोज जरांगेंचं उपोषण हे कुणाचं तरी पॉलिटिकल स्कोअर सेट करण्यासाठी होतं. ही शासनाची तत्परता नव्हती तर एक लाचारी बघायला मिळाली शासनाची. ज्या तहसील कार्यालयामधून फक्त संख्येच्या बळावरती जर कास्ट सर्टिफिकेट इश्यू केली जाणार असतील तर वेळ पडली तर आम्ही असे बोगस सर्टिफिकेट इश्यू करणाऱ्या तहसीलदारावरती तहसीलदार कार्यालयावरती हल्ले करू, तहसील कार्यालयावर हल्ले करू आणि आम्ही प्रसंगी कायदा हातात घेऊ. हे शब्द आहेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे. मनोज जरांगेंच्या उपोषणावर टीका करताना हाके बोलत होते. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन केलं. आंतरवादी सराटी इथल्या एका शेतामध्ये भर उन्हामध्ये जरांगेंनी आंदोलन केलं. यामध्ये सातारा गॅझेट लागू करावं, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट द्यावं, ज्यांच्या नोंदी आढळल्या आहेत त्यांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी जरांगेंनी केली होती. भर उन्हात ते सकाळी 9:30 वाजल्यापासून आंदोलन करत होते. रात्री 1 वाजेच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं. राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर जरांगेंनी आंदोलन मागे घेतलं. आता शासनाच्या या भूमिकेवर लक्ष्मण हाके यांनी सडकून टीका केलीय. सरकार लाचार झाल्याचं हाके म्हणाले. त्याचबरोबर संख्येच्या बळावर जात प्रमाणपत्र दिल्यास आम्ही कायदा हातात घेऊ असं देखील हाके म्हटले. खरं तर हे मनोज जरांगेंचं उपोषण हे कुणाचं तरी पॉलिटिकल स्कोअर सेट करण्यासाठी होतं आणि हे नियोजित आंदोलन होतं. मुळात जरांगे आज दिवसभर उन्हात बसला म्हणून ह्या शासनानं जी काही तत्परता दाखवली ही शासनाची तत्परता नव्हती तर एक लाचारी बघायला मिळाली शासनाची. आणि मुळात विखे पाटील आणि लाड हे दोन माणसं तिथं येतात काय आणि त्या माणसांचा दोघांचा अपमान जरांगे क्षणाक्षणाला प्रत्येक वाक्यामध्ये त्यांचा अपमान करत होता. आणि हा अपमान करत असताना वेळोवेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचाही ते अपमान करत होते. म्हणून एवढं अगतिक आणि लाचार सरकार आज आम्हाला बघायला भेटलं. अहो जरांगे उन्हात बसलाय, वर टापरी बांधली, खाली गादी घेतली म्हणून तुम्ही जरांगेकडे धावत पळत गेला. पण आमच्या ओबीसी भटक्यामधला वडार समाज रात्रंदिवस दगडी फोडतो, आमचा वंजारी समाज ऊस तोडतो, मेंढपाळ बांधव उन्हामध्ये मेंढ्यांचे कळप राखतो. या लोकांचे दुःख वेदना या गोष्टी या सरकारला कधी दिसत नाहीत. पण मनोज जरांगे त्या आंदोलनाला बसले आणि एकदम लाचार सरकार आम्ही बघितलं. या मनोज जरांगेंच्या आंदोलनाला बळी पडून कास्ट स्क्रुटिनी करणाऱ्या समितीवर जर यांनी काही दबाव आणला तर ओबीसी त्याला एकदम प्रचंड विरोध करतील. त्याचबरोबर ज्या तहसील कार्यालयामधून फक्त संख्येच्या बळावरती जर कास्ट सर्टिफिकेट इश्यू केली जाणार असतील तर वेळ पडली तर आम्ही असे बोगस सर्टिफिकेट इश्यू करणाऱ्या तहसीलदार कार्यालयावरती हल्ले करू, तहसील कार्यालयावर हल्ले करू आणि आम्ही प्रसंगी कायदा हातात घेऊ. आम्ही संविधानाची भाषा, कायद्याची भाषा बोलणारी माणसं आहोत. पण बेकायदा कृत्य जर गव्हर्नमेंट करायला लागलं मनोज जरांगेंच्या सांगण्यावरनं तर आम्ही या सगळ्या आस्थापनांवरती आम्ही हल्ले करायची सुद्धा भूमिका इथून पुढच्या कालावधीत घेऊ. बरं, एक शेवटचा प्रश्न. आपण 100 सभांचं नियोजन केलेलं आहे. आतापर्यंत किती सभा झालेल्या आहे? आतापर्यंत 19 सभा. आज आम्ही 19वी सभा घेऊन आलोय. आमच्या सभांना 1000, 2000, 3000, 5000 लोक जमा होतात. आम्ही ठरवले ओबीसी बांधवांना सगळ्यांना एकत्रित करायचं आणि आपलं काय म्हणणं आहे हे जर सरकार ऐकणार नसेल तर जनता सार्वभौम आहे आणि ओबीसी मतपेटीतनं एकीतून संघटनेतून सरकारला जाब विचारते. दरम्यान आता जरांगेंच्या कुठल्या मागण्या सरकारनं मान्य केल्या ते पाहूयात. मराठा समाजाच्या बहुतांश मागण्यांबाबत येत्या मंगळवारपर्यंत शासन आदेश जारी केले जाणार आहेत. 58 लाख कुणबी नोंदींवर आधारित प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया गतीनं राबवली जाणार आहे. त्यासोबत जात वैधता प्रमाणपत्रांचाही प्रश्न सोडवला जाणार आहे. कुणबी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. जात पडताळणी प्रक्रियेचा 15 दिवसात आढावा घेण्यात येणार आहे. शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णयही सरकारनं मान्य केलाय. मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याचा विषय आणि सातारा संस्थांसंदर्भातील GR काढण्याबाबत सरकारला 1 महिन्याची मुदत देण्यात आली आहे. याशिवाय सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करण्याबाबत आणि आंदोलनात बलिदान गेलेल्या कुटुंबातील मुलांना MIDC मध्ये नोकरी देण्याबाबतही सकारात्मक निर्णय झालाय.